नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळचं हे वातावरण खरंच खूप छान दिसत आहे. आता दिवस पण लवकर उजाडतो. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. मुलीला शाळेत सोडवायला गेले. तिला सोडवून आल्यानंतर फिरायला गेले. फिरून आल्यानंतर देवपूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. आज योगाचा क्लास झाल्यानंतर किराणा सामान ठेवण्याची ही जी छोटी खोली आहे ती आपण आवरून काढू असं एक दिवस आधीच ठरवून ठेवलेलं होतं. क्लास झाल्यावर लगेच कामाला लागले, कारण रोजच्या गडबडीत बरण्या मागे पुढे ठेवल्या जातात. सगळं सामान पण बघितलं जात नाही आणि काय संपत आहे ते पण लक्षात येतं. जास्तीचं काही आणलेलं असेल तर ते आता आपण आधी वापरू असं ठरवता येतं. सगळ्या बरण्या काढून पूर्ण खोली रिकामी केली. या एकसारख्या दिसणाऱ्या ज्या बरण्या आहेत त्या टार्गेटमधनं मी घेतलेल्या आहेत. स्टीलचे जे डबे आहेत ते भारतातनं आणलेले आहेत आणि 2 डबे जे आहेत ते इथल्या पटेलमधनं घेतलेले आहेत. बरणीमधलं किंवा स्टीलच्या डब्यातलं सामान संपलं की नवीन त्यामध्ये सामान भरण्याच्या आधी ती बरणी किंवा स्टीलचा डबा आधी घासून एक दिवस तो वाळवून नंतर नवीन सामान त्यामध्ये भरत असते. त्यामुळे एकदम सगळे डबे घासायला पडत नाहीत, कारण असं एक एक करून आपला डबा घासला जातो. त्यामुळे एकदम डबे घासायला पडत नाहीत. वरचेवर ही जी छोटी खोली आहे ती आवरत असते, म्हणजे स्वतःलाच प्रसन्न वाटतं. सगळे डबे काढून रॅकसुद्धा पुसून घेतले. त्यावरचं जे मॅट होतं ते झटकून स्वच्छ करून घेतलं. नंतर शांततेत बसून सगळे डबे त्याचे झाकणं पुसून घेतले आणि पुन्हा हे डबे जागेवर लावले. पिठामध्ये पीठ घेण्यासाठी मोठे स्पून आणलेले आहेत, ते डॉलर ट्रीमधनं घेतलेले आहेत. नंतर जे स्टीलचे डबे आहेत त्यावरसुद्धा स्टिकर चिटकवले, म्हणजे कशाचा डबा आहे ते लक्षात येतं. सगळं लावून झाल्यानंतर खोली झाडून पुसून घेतली. नंतर घासायचे जे डबे होते ते सगळे डबे घासून पालथे घातले. आता ते उद्या कोरडे झाल्यानंतर त्यामध्ये जे राहिलेलं सामान आहे ते टाकणार आहे. अशा प्रकारे सगळं छानपैकी आवरून घेतलं आणि मलाच खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. धन्यवाद.